हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्लॉगमध्ये। आता वाजता आहे संध्याकाळचे 5:15 आणि आज मला बनवायची मशरूमची भाजी। तुम्ही जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यात मी तुम्हाला बोलली होती की मी मशरूमची भाजी कशी बनवतात ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल। तर मी ना कांदे वगैरे कट करून ठेवले, बघा डोळ्याला किती पाणी येत होतं माझं। तर कांदे टमाटे कट करून ठेवलेले। तर चला मग व्लॉग कंटिन्यू करा, मी भाजी कशी बनवते पूर्ण रेसिपी बघा। इकडे बघा कांदे टमाटे मी कट करून ठेवलेले, लसूण साफ करून ठेवला आहे, हे घेतलंय अद्रक आणि हे आहेत मटर। आज मला मटर मशरूम बनवायचं आहे। तर त्याआधी बघा चहा पिऊन घेते मी, चहा झालेली आहे। हे इकडे आहेत मशरूम, हे बघा पॅकिंग आहेत। आणि आता मी हे जे कांदे टमाटे अद्रक लसूण जे कट करून घेतलेलं आहे ते थोडंसं लालसर भाजून घ्यायचंय आपल्याला, नॉर्मल भाजायचंय जास्त पण नाही। तर कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल टाकते आणि गॅस कमी ठेवायचा आहे, जास्त काही जळू द्यायचे नाही आपल्याला कांदे। पहिले तर कांदे अद्रक लसूण टाकलं, टमाटे मी नंतर टाकेल। चम्मच हे बघा असे कांदे भाजून घेतलेले आणि आता त्यात टाकते मी टमाटे। टमाटे पण थोडेसे 2-3 मिनिट भाजून घेते मी। आता बघा ही मी मिक्सर मधून पेस्ट काढून घेते आणि मशरूमच्या भाजीची आठवण सांगते तुम्हाला। मी अरुणाचलला होती धीराबाईच्या पहिले, तर तिथे ना असे पत्र्याचे डबे मिळायचे, राशनमध्ये ना मशरूम मिळायचा आम्हाला, पनीर मशरूम असं मिळायचं। तर पत्र्याचा डबा राहायचा आणि पॅकिंग असायचा तो, तर तो फोडून आपल्याला मशरूम काढावं लागायचं आणि त्याच्यामध्ये ना केमिकलचं पाणी राहायचं आणि त्याची ना स्मेल खूप खराब यायची। आणि मी आधी तर बनवायची आणि खूप सारं राहायचं, तर आम्ही ना सुकी भाजी बनवायचो कारण जास्त राहायचं नाही, आम्ही 2च जण होतो, खाल्लं पण जायचं नाही एवढं मिळायचं। आणि मला जेव्हा म्हणजे प्रेग्नेन्सी राहिली मग तेव्हा आहे ना मी तो डबा ओपन करायची ना, तर त्या केमिकलच्या पाण्याचा मला ना खूप म्हणजे वास यायचा आणि मग ते वास घेऊन ना मला ती भाजी बिलकुल खाऊ वाटत नव्हती। तर एक वरती बंगालची एक बाई होती, छान खूप चांगली फ्रेंड होती माझी, पायल म्हणून। तर ती काय करायची की दीदी आप ना मुझे दे दो, मैं आपको सब्जी बना के दूंगी। तर ती माझा एक डबा घेऊन मला भाजी बनवून द्यायची आणि इतकी मस्त भाजी बनवायची ना, खूप टेस्टी भाजी बनवायची। तर मी पण पहिल्यांदा अरुणाचलला गेली तेव्हाच ही भाजी खाल्ली होती, मशरूमची भाजी, कारण आपल्याकडे काही मशरूम मिळत नाही, तिथेच मी पहिल्यांदा पाहिलं की म्हणजे हे मशरूम असतं असं। तर मटर मशरूम पण बनवतात आणि फक्त आपण मशरूम पण बनवू शकतो आणि ती सुकी भाजी पण आहे ना खूप छान लागते। तर आम्हाला तिथे जास्त मिळायचं तर आम्ही सुकी बनवून घ्यायचो। इथे बघा हे मी विकत आणलेलं आहे, 40 रुपयाला मिळालेलं आहे एवढं। तर किती असेल ते तर मी म्हणजे अंदाजानेला देऊ शकते किती आहे काय। तर चला भाजीची मी पेस्ट करून घेते। हे बघा असे मशरूम आहे, त्यांना मी धुवून घेते। आणि ही बघा ही कढई आहे ना, त्याच्यामध्ये कांदे टमाटे भाजले होते त्याच्यामुळे ती काळी होऊन गेलेली आहे। असं नका म्हणू की इतकी काळी कढई असं। हे बघा आता हे मशरूम या तेलमध्ये टाकून द्यायचे। यांना तेलमध्ये ना थोडेसे फ्राय करून घ्यायचे।
कढईमध्ये परत तेल टाकायचं आहे आपल्याला. तेल टाकलं. आता यात आपल्याला टाकायचं आहे जिरं, थोडी राई, आणि ही जी पेस्ट कांदा टमाट्याची पेस्ट यात टाकून घ्यायची. पेस्ट बघा तेलमध्ये मस्त अशी परतवून घेतलेली आहे. याचा कलर चेंज होईपर्यंत परतवायची आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकू. हा 1 चम्मच आहे सुहाना मसाला. हा आहे घरचा काळा मसाला जो आम्ही घरी बनवून ठेवतो वर्षभरासाठी. तो मसाला आहे बघा. चटणी पावडर, थोडी हळद, आणि हा इकडे आहे गरम मसाला. तर हा पण टाकते मी. पुरा टाकून देते. थोडंसं पाणी टाकते. आणि याच्यामध्ये आपल्याला हे बघा हे जे आहेत वटाणे थोडेसे घेतलेत मी. वटाणे धुवून घेतलेले आहेत. हे वटाणे टाकून द्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे मशरूम पण टाकून द्यायचे. आता याच्यात टाकते मी पाणी. बघा किती तेल सुटतंय बघा. आणि पाणी ना थोडं जास्त टाकते मी कारण वटाणे शिजायला पाहिजे. हे बघा पाणी टाकलेलं आहे. आता याला मस्त उकळू देते. यात टाकायचं आहे आपल्याला मीठ. हे बघा कोथिंबीर टाकून दिली. आणि आता यात आपल्याला तूप टाकायचं आहे. तुम्ही बटर पण त्यात टाकू शकता. माझ्याकडे बटर तर नाही आता सध्या, तर मी तूप टाकते. आणि बघा हा श्रीखंडाचा डबा आहे, त्याच्यामध्ये मी तूप भरून ठेवते. हे बघा तूप. हे बघा इकडे मस्त अशी मटर मशरूमची भाजी बनवून तयार आहे. बघा का छान वास येतोय भाजीचा, एकच नंबर. हे बघा पाले बघ. इकडे या पोळ्या पण झाल्या आणि इकडे ही भाजी. चला मग आता जेवण करतो, खूप भूक लागलेली आहे. नंतर झालं. आणि आता इकडे बघा दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध राहून गेलं होतं आणि माझी एकच शेगडी असल्यामुळे एकच करता येतं. तर आणि ना खूप 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 टेस्टी भाजी होती, एकदम पोटभर जेवण झालं. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला मशरूम मिळालं तर. आणि तर चला मग हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.